नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि आता आम्ही गावाला निघतो आहे. रात्रीचं निघतो आहे, म्हणजे ऑलमोस्ट मध्यरात्र झाले. त्याच्यामुळे गावाला होळीसाठी चाललो आहे आता. आणि बाय रोड जाणार आहे रिक्षानी. हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे तयारी पूर्ण आमची रिक्षा आहे, त्या रिक्षाने जाणार आहे. आणि होळीतून जे जे काय घडेल ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. आणि थोडा स्पेसिफिकली होळीतून काय म्हणजे नक्की कोकणातली होळी कशी असते ही दाखवण्याचा प्रयत्न असेल माझा. पूर्णतः नाही, पण जेवढं जमेल तेवढं दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. बाकी घराजवळच आहे, माझ्या घराजवळच आहे. तर तिथून थोडं आता मी झोपलेला असं वाटेन आणि थोडं एनर्जी कमी आहे, कारण झोप पूर्ण झाले आणि डोळ्यावरती खूप जास्त झोप आहे. त्याच्यामुळे असं पेंगल्यागत वाटतं आहे मी, बाकी काही नाही. हां, चला, बाकी काय असेल रस्त्यामध्ये भेटू परत. तर भावांनो, आता अर्धा पल्ला गाठलेला आहे, ऑलमोस्ट आलेलो आहे पूर्ण. कुठलं गाव आहे? नागपूरला पोचलेलं आहे, ऑलमोस्ट आलेलं आहे. अर्धा वेळेस थोडंसं नॉर्मल झालेलं आहे. आता गावाला पोचणारच आहे. थोडा 1-2-3 तासाचा काहीतरी असेल, तीन तास लागतील पोचायला. रिक्षा तर घेऊन आलेलं आहे पूर्ण. नजारा बघा, खाली आहे. सकाळी कोण नसतं. खूप सकाळी आलो होतो आम्ही, खूप सकाळी एकदम जास्त सकाळी झालं आहे. आता कशेरी घाट चढताना, आता जस्ट कशेरी घाट चढतोय आणि आता तो बोगद्याचा सीन पण येणार आहे थोड्याच वेळात. सुंदरशा अशा हायवेवरती थांबलेलो जरा 10-20 मिनटं. एक मस्तपैकी हायवे आणि साईडला गाव आहे. लुक बघा. सिनेमॅटिक शॉट देतो थांबा तुम्हाला. आता बोगदा आलेला आहे, बोगदा. गावाला जाताना हा जो सोयीस्कर मार्ग बनवलेला आहे सरकारने, या पूर्ण एका घाटाला पोखरून हा पूर्ण मोठा एक बोगदा बनवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आता दुसरा दिवस सुरू झाला आहे. काल जेव्हा निघालेलो गावाला यायला, तेव्हा आम्ही पोचलो आणि पूर्ण म्हणजे थकलेलो. त्याच्यामुळे काय ब्लॉग शूट करता नाही आला. आत्ता जस्ट उठलं जोशामध्ये आणि मागे आवाज येत असेल थोडा. तयारी चालली आहे होळीची. पालखी मंदिरातून सानेवर नेण्याची तयारी चालू आहे, त्याच्यामुळे इथंच वरती आलेलो. बाकी आता जे सगळं आहे ना, मजा जी होळीतून केली जाते ती सगळी दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा.
सगळे असे बघतात ना माझ्याकडे, म्हणून मी ब्लॉग शूट नाही करत. थोडं लाज वाटते, कारण अजून पण मी कॅमेरा कॉन्शियस आहे. पूर्णपणे असं फ्रीडममध्ये नाही झालो आहे की मी पूर्ण शूट करीन. म्हणजे कोण नसताना शूट करतो मी जास्त करून. एक लुक बघा गावचा. हा ॲक्च्युली वरचा एरिया आहे आमचा शाळेजवळचा. ही जुनी शाळा आहे. ही जुनी शाळा आहे. त्या शाळेजवळचा एरिया आणि इथून आमचं खाली आहे घर. बाकी गावाकडे येण्याची ही जी मजा असते ना, प्रदूषण कमी, काय टेन्शन नाही, काय नाही. रेंज पण नसते आमच्या. ॲक्च्युली गावाला रेंज पण नसते, तर फोनवर कोणाशी कॉन्टॅक्ट पण होत नाही, काहीच नाही होत. बाकी आता मी रेंजमध्ये गेलेलो आहे, तर रेंज थोडी शोधायला लागते. खूप जागेवरती मेन स्पॉटवरती फक्त रेंज आहे. तर तिथे आता शाळेजवळ थोडी रेंज होती, म्हणून माझे भाऊबंधू आले नाहीत. बरेच लोक आले नाहीत. आम्ही सर्वात पहिले लवकर आलेलो आहे गावामध्ये, त्याच्यामुळे थोडं शांतता आहे. जसे ते येतील तसं जरा काय ती मजा असते ना, ती मजा दाखवतो तुम्हाला. एक आम्ही कुठे जातो, काय करतो, रात्रीचं पण फिरतो आम्ही बऱ्याच ठिकाणी, तर ते पण दाखवतो. आजचा दिवस थोडासा शांतीतेत जाईल बहुतेक, पण हा जो व्हिडिओ आहे कालचा आणि आजचा एकत्र करून टाकेन, कारण काल जास्त शूट नाही झाले. हार्डली येण्याच्या थोड्या 2-3 व्हिडिओ शूट झाल्या, त्याच्यामुळे पूर्णपणे तर नाही एवढा आहे. त्याच्यामुळे हा 2 दिवसाचा व्लॉग एका याच्यात येईल आणि थोडी 3-4 दिवसाचे व्लॉग टाकायचा प्रयत्न करतो की डेलीचा एक पर्टिक्युलर व्लॉग येईल डेली. तर त्या हिशोबाने मी टाकणार आहे. बघू कसं होतं, जसं जमते. नाईट होती ना. नाही सगळे साप खोपीपर्यंत सगळी काय आता काढलं नाही कुणी तर इकडं आपल्याला साफ केलं होतं. ते साफ केलं होतं आणलं मी नाही इकडचं इकडे गावात सोनूच्या वागून सकाळी निलेश ती तर बाबांनो, आता आम्ही जस्ट आलेलो आहे. संध्याकाळ झालेली आहे, त्याच्यामुळे इथे फिरण्यासाठी जरा आलेलो बाहेर. आणि आमच्या गणपती इथून आलो आम्ही. ही आमची रिक्षा आहे, रिक्षातून आलो. गणपती मंदिराजवळ आलो आहे. आमच्या गावातलं कोंड उंबऱ्या गावातलं जे गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिरात आलो आहे. मंदिर बघा, एक नंबर मंदिर आहे. आणि तिथे विहीर पण बांधले, दाखवतो तुम्हाला. थोडी कंटाळा आलेला म्हणून जरा फिरण्यासाठी आलो. आणि काय वातावरण आहे, काय ह्याच्या साईडनी डोंगर, एक नंबर.
इथून ही नदी पण जाते साईडला, तुम्हाला दाखवतो. चला बघा, हे बघ फॅमिलीला, अख्ख्या फॅमिलीला घेऊन आलोय एका रिक्षातून, एवढी जण. ही विहीर हा माहिती आहे मला. ते बघा फॅमिली मेंबर बघा. हाय बाय. आमची चिल्लर पार्टी बघा. चिल्लर पार्टी पण आहे. विहीर बघायला आणि गणपतीचं दर्शन घ्यायला आलो. गणपतीचं मंदिर. गणपतीची मूर्ती ही नदी होती, आता सुकले ऑलमोस्ट, पूर्ण नदी सुकले. ही विहीर आहे. विहीरचा थोडा लुक वरून घ्या. ओपन आहे, थोडे रिस्की वाटते. ओपन व्ह्यू आत्ता नवीन बांधलेली आहे आमच्या गावामध्ये. आणि हा पूर्ण डोंगर आणि हा जंगल, तर माती खूप आहे या साईडला. तर आता काय बोलायचं तुम्हाला, काय बोलायचं असेल तर बोलून घ्या. मेकअप चालू आहेत, काय बोलायचंय. इथं आलोय गणपतीच्या मंदिरात, काय आहे. खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं. हा खूप छान वाटतंय आम्हाला दर्शन घेऊन गणपतीचं. प्रसन्न वाटतंय, प्रसन्न. वहिनी तुम्हाला काय. खाली बघू नका, वर बघा. सेम सेम मम्मी. संध्याकाळचं दर्शन झालंय, खूप छान वाटतंय. आमच्या इथे ही विहीर बांधली आहे, हा माहिती दाखवली ती. त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा प्रश्न जरा सुटलेला आहे. हा. गणपती मंदिर खूप आवडलं, आमचं दर्शन म्हणजे खूप छान झालेलं आहे. ही चाची आहे, चाची. नाही नाही. बोल बोल बोल. चिल्ले नको ना. हम टाईट नाहीये. ही पोरं, लहान पोरं खेळतात तिकडे आहे ना, आपलीच पोरं. एक पोरगी इकडे चालले. फोन लावायला इथे नंबर लागला तेव्हा. ॲक्च्युली काय आहे ना की इकडे आता सध्या तरी आम्ही आता जरा टाइमपास करायला आलेलो, म्हणजे जस्ट फिरण्यासाठी. आणि इकडून आता गाडीने परत जाणार आहे. बाकी मस्त केलेलं आहे पूर्ण मंदिर तर आहे, विहीर पण बांधले, एकदम पद्धतशीर केलं आहे. बाकी काय असं एक्स्ट्रा काहीच नाही आहे. आणि आजचा दिवस ऑलमोस्ट संपत आला आहे आणि काहीच घडलं नाही. फक्त इथं आलो आहे गणपतीच्या मंदिरात, तेवढंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. जस्ट मंदिरात गेलो बस, तेवढंच. आणि याच्या पुढे मी जर जमलं तर मी पुढचं मंदिर पण दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. बाकी बघू कसं होतं. जे जमते ते करणं भागच आहे. ते बघूया पुढे कसं होणार आहे. आता आम्ही घरी जातोय गणपतीच्या मंदिरातून. हे आमचे सगळे फॅमिली बघा, जरा एका रिक्षामध्ये किती जण बसलोय आम्ही. हाय. चालतं एवढ्या रिक्षामध्ये एकत्र. गावाला बसून चालतं. चालवणारा बघा, जरा ब्लॉग करतोय तोच आहे. अरे पुढे आता आम्ही जे जाणार आहे इथून रिक्षातून साईडला. लालपरी आहे आमची, लालपरी. लालपरी. हा बोल बोल बोल. आणि आता व्हिडिओ काढ. चलो दे धक्का. हे धक्का करत आहे आम्ही आता आम्हाला जागा नाही म्हणून आम्ही चालतोय थोडा वेळ. सोनू माझी बनव काळजी घे ना तुम्ही. हा आम्हाला जागा नाही म्हणून आम्ही चालतोय आता थोडा. ए, बस बस. दे धक्का करत चाललेलो आहे आम्ही. चालत येतोय आम्ही. तर मित्रांनो आता रात्र झाले आणि रात्रीचे ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. आणि आता आम्ही मंदिरात चाललो आहे. मंदिरातून पालखी सानेवरती घेऊन जाण्यासाठी. कारण आता जी मंदिरात पालखी आहे ती आता सानेवरती जाईल आणि त्याच्यानंतर पुढचे कार्यक्रम होतील. त्याच्यामध्ये सानेवर घेऊन जाणं जरुरी असतं.
आता आम्ही घेऊन चाललो आहे. बाकी तिकडे मंदिर आहे त्या साईडला. काही बंधू पण आहेत, मित्रपरिवार बंधू. आणि ते मंदिर. ही रिक्षा आमची आता जस्ट चाललं आहे. बाकी बघू कसं काय होतं आहे त्याच्यामध्ये. हे बघा गावातली पोरं. हाय. तो बघ तो लाजतोय की काय. इकडं बघ. परत लाजतोय त्याच्यामुळे थोड्याच वेळात पालखी घेऊन जाणार आहे, तेव्हा पूर्ण परत भेटू. बघा आता मंदिरात आम्ही जस्ट एंटर मारतो. आता हे पूर्ण मोठं मंदिर आहे. थोडं मंदिराचा लुक देतो आतल्या साईडनी पण. वन साईड इथं बघा हा पूर्ण मोठा मैदान आहे इथे, म्हणजे त्याच्या समोरची जागा ती समाधी आहे. बाकी इथे काय ते मंदिर आहे. हां हे माझे भाऊबंधू सगळे, बरेच भाऊबंधू आहेत. या साईडला मूर्ती आहे आणि इकडे आणि इथे पालखी आहे. आणि तिकडे आतमध्ये मेन आमची कालीश्वराची मूर्ती आहे, ती पालखी कालीश्वराचीच. आणि इकडे ढोल जे वाजवणारे आहेत ते सगळ्यांनी ढोल, गावची पद्धत. वातावरण खूप मस्त आहे. पहिली ही पूजा आहे, थोडीशी पूजा बाकी आहे. थोड्याच वेळात 7 सूट मारणार आहे. हे बघा असं दिसतं, मला चेहरा पूर्ण दिसतं. तुला दिसतं मला ते बघायचं.
रोड आहे रोड. हे आमच्या समोरचं गावातल्या जी पालखी येते आमच्या घराच्या समोरून ती पायवाट आहे. त्या पायवाटेतून जाणारी ही पालखी आणि पालखीमध्ये आता ती पालखी घराच्या जवळून जाते म्हणून त्याची पूजा केली जाते. ही पूजा चालू आहे. काका तिकडे आहे. पालखी आता अशी पूर्ण एक चक्कर मारेल याची पूर्ण स्थानेवरचा आणि जायला लगेच पेटव. हे जरा इकडे उभे राहा. पेटवची फक्त पहिला आलो तेव्हा असा विषय निघाला की इथे जर चांगला झाला एक शोभा वगैरे तर अचानक हे आमचे भाऊजी अर्जुनला लाड हा आणि आमचे लगेच हे आमचे काका आले होते जेवण बाबे लगेच शिऱ्या पण बोलला मी वाळू टाकतो. सुधीर बोलला माझी वाळू होती वापरा पण तू करून घे. आणि तसंच जो पांगलपोवा संपूर्ण पांगलपोवा जो आहे तसे देणगीदार आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सुखाचा सांभाळ. तसंच बाय हे आता रिंगण जे आहे ते आज पण जे नाचण्यासाठी सुरुवात करतोय तुझ्यासाठी ओपन करतोय. तर जे काय पांगलपोवा इथं पालखी नाचवणार आहे तसे पै पाहुणे काय पालखी नाचवणार आहे तर सगळ्यांना कोणतीही इजा होणार नाही याची तू काळजी घे. आणि तसंच संपूर्ण पांगलपोव्याला आणि तसं पै पाहुणाला तू सुखाचा सांभाळून घेतो बाय माझ्या
फायनली आत्ताचा पूर्ण कार्यक्रम संपला आहे आणि आत्ताचा पूर्ण दिवस संपलेला आहे. म्हणजे 2 दिवस झाले, दुसरा दिवस होता आणि मस्तपैकी पार पडला आहे. सगळा कार्यक्रम झाले, पालखी मंदिरातून सानेवरती पोचले. आता उद्यापासून नवीन जोशात नवीन कार्यक्रम आणि नवीन मजा हे अनुभव. चला, गुड नाईट. Best to give me your loyalty. Best to give me your loyalty. 'Cause I'm taking the world, you'll see. 'Cause I'm taking the world, you'll see. They'll be calling me, calling me. They'll be calling me, calling me. They'll be calling me royalty.